देवाभाऊंच्या जादूने दिसणार का महायुतीचा जोर? शिंदेची शिवसेनेला ठाकरे बंधू लावणार घोर. राजकारणातून काँग्रेस होणार का नामशेष? साहेबांच्या पक्षाचा दादा करणार का घात? महापालिका निवडणुकीत कुणाची कुणावर मात? नेशन सिटी न्यूजच्या साथीनं बघा महापालिकेचा रणसंग्राम. नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळपासूनच मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आपण बघत आहोत की प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक झोनमध्ये बूथ हा उभारण्यात आलेला आहे, जेथून मतदार येऊन मतदान करताना आपल्याला दिसत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर नागपूरमधील प्रभाग क्रमांक 31 जुनी शुक्रवारी या परिसरामध्ये शिवानी चौधरी काँग्रेसचे उमेदवार यांचा देखील बूथ होता, हा इथे जळलेला आहे. आता आरोप प्रत्यारोप होतोय की हा जळला गेला की इथे आग लागली गेलेली आहे, अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही आहे. पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जे आता आपण बघतो आहे की अनेक असे प्रश्न समोर उभे झालेले आहेत आणि या सर्वांचाच आढावा इथे पोलीस प्रशासन घेत आहेत. आणि ही कधी लागली, कशाने लागली, या गोष्टी ते परस्पर जाणून घेण्याचा इथे प्रयत्न देखील सुरू आहे. पूर्ण प्रशासन सज्ज झालेलं आहे. पण आज मतदान करण्यासाठी येणारे मतदार आहेत, नवीन मतदार आहेत, ज्येष्ठ लोक आहेत, जे या मतदानासाठी येत असतात. पण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर ही स्थिती आपल्याला बघायला मिळते आहे, याचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण आपण DCP यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर आता आपण इथे बघू शकतो की कार्यकर्ता देखील इथे कोणी आपल्याला बूथवर दिसत नाही आहेत, ते सगळे इथे कोणी अवेलेबल नाही आहे. पण इथली जी स्थिती आहे हे बघू शकता, जे पूर्ण बॅनर्स इथे लागलेले होते आणि जे काही आहे सगळं वरतीपर्यंत आपल्याला जळलेलं दिसते आहे. प्रशासन आणि पूर्ण टीम इथे पूर्ण तपासणी आता करत आहेत. या संदर्भातील सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू. नेशन सिटी न्यूजसाठी रोशनसह मी रोहिणी, नागपूर. नागपुरात काँग्रेसच्या बूथला आग लागल्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी उडाल्या. काँग्रेस उमेदवार शिवानी चौधरी यांचे हे बूथ असल्याचे बोलले जात आहे. कार्यालयातील गाद्या, कापड आणि कार्पेटला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बूथचा बराचसा भाग जळून खाक झाला आहे. काँग्रेसकडून ही आग जाणून बुजून लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर भाजप आमदार प्रवीण दटके यांनी स्पष्टीकरण दिले आहे. प्रवीण दटके आहे सर, काय सांगाल? आता आपण मतदान करून आलेला आहात. मी मतदान करून आलो आहे. चारही मतपेटीत दाबले आहे आणि भाजप विजय होईल. चारही आमचे उमेदवार या प्रभाग 18 विजय होईल असा मला विश्वास आहे. मत हे विकासाकरता टाकलं पाहिजे, मत हे आपल्या भविष्याकरता टाकलं पाहिजे आणि भविष्य हे नितीनजी देवेंजी आणि भाजपसोबत आहे. त्यामुळे नागपूरचे नागरिक, जनता जनार्दन, मायबाप जनता ही भाजपचं 20 वर्षाचं काम बघून निश्चित भाजपच्या होईल, त्यांचं 10 रुपये मत टाकेल असा मला विश्वास आहे. सर, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आपण बघतो आहे की काल रात्री पूर्वसंध्येला भूषण शिंगणे यांच्यावर जीवघेणा हल्ला झालेला आहे आणि आजच आपण सकाळपासून बघतो आहे की काँग्रेसचा बूथ सुद्धा प्रभाग 31 मध्ये जाळण्यात आलेला आहे. काँग्रेसचा बूथ शॉर्ट सर्किटनी जाळला असं DCP महोदयांनी सांगितलं, असं मला एका मीडियाकर्मींनी सांगितलं. त्यामुळे तो विषय, आणि ते जर जाळलं असेल तेही चूक आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे, त्याच्याची शिक्षा. पण आम्ही जर प्रभाग 31च्या 4 सीटा जिंकतो आहे तर आम्ही कशाला कोणाचं बूथ जाळू, कशाला आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ? हा नौटंकीचा प्रकार आहे. किंवा शॉर्ट सर्किट झालं असेल तर ते पोलिसांनी बघावं. दुसरं, भूषण शिंगणेंचा जो प्रकार आहे तो किळसवाणा आहे, तो निषेधार्थ आहे. ते आम्ही खपवूनच नाही घेऊ शकतो. एका उमेदवाराला मरतपर्यंत मारणं आणि कोणी तर एका त्याच प्रभागातल्या महिला उमेदवाराच्या नवऱ्याने, हे बिलकुल उचित नाही आहे. त्यामुळे याची चौकशी पोलिसांनी केली पाहिजे, कठोर कारवाई केली पाहिजे. आणि ही राजकीय संस्कृती नागपूरची नाही. सर्वच राजकीय पक्षांनी आणि काँग्रेसने हे विशेष लक्ष दिलं पाहिजे की ही संस्कृती त्यांची नाही. त्यामुळे याचा मी निषेध करतो. आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही पाहिजे ते करू. तर आता हे आपल्यासोबत तरी आमदार प्रवीण दटके यांनी आपल्याला सांगितलं आहे की मतदानाचा अर्थ काय आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला जे झालेलं आहे, भूषण शिंगणे यांच्यावर जो हल्ला झाला याबद्दल पण त्यांनी सांगितलेलं आहे. आणि काँग्रेसचं जे बूथ जाळण्यात आलं यामागील काय दृष्टिकोन आहे हे देखील त्यांनी आपल्याला सविस्तर सांगितलेलं आहे. असेच अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू. बघत राहा नेशन सिटी न्यूज, नागपूर. माहिती मिळताच नागपूर पोलिसांसह अग्निशमन विभाग आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती सांभाळली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे DCP राहुल मदने यांनी सांगितले. त्याच्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या जे इथं प्रभाग 31 नंबरचं काँग्रेसचं कार्यालय आहे, या ठिकाणी प्राथमिकदृष्ट्या जी आम्ही
तपासलं. त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी कुठं शॉर्ट सर्किटमुळं आग लागलेली दिसून येते. तरीसुद्धा आम्ही त्याच्या अनुषंगाने CCTV फुटेज किंवा MSCB यांना पण आम्ही बोलवलेलं आहे. तर आम्ही त्या ठिकाणी त्याबाबत चौकशी करत आहोत.